क्वेश्चन नंबर 22 डिसेंबर 2012 ला क्वेश्चन विचारलेला आहे. न्यू कन्स्ट्रक्शन लिमिटेड इज एंगेज इन अ कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग द इयर. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट द इयर एंड. म्हणजे ह्या वर्षाची त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं नाही आहे. मी प्रत्येक वेळी ते वर्डिंग वापरतो, लक्षात घ्या. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं नाही आहे, कन्स्ट्रक्शन चालूच आहे. त्यांनी ह्या वर्षाची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट प्राइस 6 lakhs. सो कॉन्ट्रॅक्ट प्राइस 6 लाख इथे लिहून ठेवायची आहे आपल्याला इझी करण्यासाठी. नंतर मटेरियल डिलिव्हर्ड डायरेक्ट टू साईट. आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट म्हणजे याचा अर्थ ती आपली साईट आहे, म्हणजे इथे आपलं वर्क चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हर्ड डायरेक्ट टू साईट. डायरेक्ट टू साईट म्हणजे मार्केटमधून आपण मटेरियल इथे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलेलं आहे. मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोअर. स्टोअरमधून मटेरियल आणलेलं आहे. मटेरियल रिटर्न टू स्टोअर. अंडरलाईन द वर्ड रिटर्न टू स्टोअर म्हणजे आपण मटेरियल स्टोअरमध्ये परत पाठवलं. आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं मटेरियल कम्स इन डेबिट, मटेरियल गोज आउट क्रेडिट. सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. असं का ते पण मी सांगितलेलं होतं. बिकॉज वी वॉन्ट द अमाऊंट ऑफ मटेरियल कन्झम्पशन. मटेरियल ॲट साईट ॲट द एंड ऑफ द इयर. एंड ऑफ द इयर क्लोजिंग स्टॉक. डायरेक्ट लेबर पेमेंट वेजेस पेमेंट आहे, खर्च केला आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च आहे. आर्किटेक्चर फीज खर्च आहे. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस खर्च आहे. सगळा खर्च तो सगळा डेबिटला घ्यायचा. प्लांट इन्स्टॉल्ड ॲट कॉस्ट. पुट अ क्रॉस मार्क. मशीन इन्स्टॉल केली आहे. value of the plant at the end of the year. So point to be noted here. हम लोगों ने प्लांट इंस्टॉल कितना किया है 80,000 और एट द एंड ऑफ द ईयर द वैल्यू ऑफ द प्लांट इज यस 65,000. सो इसका मतलब क्या है 15,000 का वैल्यू कम हुआ है and whatever the amount of value goes down is called as the depreciation. So the amount of depreciation is 15,000. Accrued wages at the end of the year. Accrued का मतलब है आउटस्टँडिंग. त्या accrued wages पासून wagesच्या इथे एरो करा. म्हणजे ते wages मध्ये हे accrued म्हणजे आउटस्टँडिंग ऍड करणार. accrued expenses at the end of the year म्हणजे काय एरो. त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण हे ऍड करणार डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. सेपरेट लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट नॉट सर्टिफाईड. अंडरलाईन द वर्ड नॉट सर्टिफाईड म्हणजे याला आपण बोलणार वर्क अनसर्टिफाईड. वर्क अनसर्टिफाईड म्हणजे वर्क कंप्लीट झालंय पण त्याचं सर्टिफिकेट आर्किटेक्चरने आपल्याला इश्यू केलेलं नाहीये. व्हॅल्यू ऑफ द कॉन्ट्रॅक्ट सर्टिफाईड बाय द आर्किटेक्ट. यस इट्स कॉल्ड ॲज अ वर्क सर्टिफाईड. कॅश रिसीव्ड फ्रॉम द कॉन्ट्रॅक्टर. आपल्याला कॅश मिळाली आहे 3,78,000. त्याचं काही इथे घेणं देणं नाहीये. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये कॅश रिसिव्हचा कुठेही इफेक्ट द्यायचा नाही. पॉइंट टू बी नोटेड हिअर. ड्युरिंग द पिरियड मटेरियल अमाउंटिंग ₹9,000 have been transferred to another contract to another place. Underline another contract to another place. हे ह्या प्रॉब्लेम मधला फक्त नवीन कन्सेप्ट आहे. बाकी प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. 10 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला होता डिसेंबर 2012 ला. यू आर रिक्वायर्ड टू शो द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अँड कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. अंडरलाईन द वर्ड कॉन्ट्रॅक्टी अकाउंट म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टी अकाउंट सुद्धा बनवायचं आहे. ठीक आहे. पहिला आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवूया त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टी अकाउंट आपण बनवूया. काही प्रॉब्लेम नाही. काय डाऊट? लेट्स स्टार्ट. मटेरियल delivered directly to site.
to material purchase. The amount is 1,20,000. Material issued from store to material issued from store. The amount is 40,000. Material return to store. Material आपण रिटर्न पाठवलं. बाय मटेरियल रिटर्न आपल्याकडनं मटेरियल गेलं क्रेडिट साईडला 4,000. Material at site at the end of the year. By material at site 22,000. Direct labor payment 1,40,000 to direct labor 1,40,000. Add outstanding. कितना आउटस्टैंडिंग है? 10,000. So 1,40,000 plus 10, 1,50,000. Direct expenses. 60,000. Add outstanding 6,000. Total 66,000. आर्किटेक्चर फीस एक गोष्ट मी लक्षात ठेवायची, कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड जो खर्च आहे ना तो सगळा इथे रेकॉर्ड करायचा. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस, प्लांट इन्स्टॉल्ड ॲट कॉस्ट हे येणार नाही. व्हॅल्यू ऑफ द प्लांट ॲट द एंड 65,000 हो आपण कॅल्क्युलेट केलं डेप्रिसिएशन. प्लांट येणार नाही पण प्लांट वरचं डेप्रिसिएशन येणार 15,000. accrued wages झालं, accrued expenses झालं. Cost of contract not certified, work uncertified by WIP. Work certified, work uncertified. Uncertified at 23,000. Work certified at 4,20,000. 420 plus 423,000, 4,43,000. Cash received 3,78,000. नहीं आएगा. During the period, material amounted to ₹9,000 has been transferred to another contract. म्हणजे आपण काय केलं, ह्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मधून मटेरियल दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलं. When transferring the material from this contract to another contract, म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मधून मटेरियल गेलं हां क्रेडिट बाय material transfer to another contract. Amount is 9,000. I think problem is over. काहीच नाही बाकी सर. 9 clothes credit total 4,43,422,9,00,000 4,17,000 debit चं बघा केलं मायनस केलं debit चं. The notional profit is 60,000 to notional profit. Then notional profit इथे क्रेडिट डेबिट ला इथे ब्रॉट डाउन करायचा.
नॉशनल प्रॉफिट 60,000 आला. या नॉशनल प्रॉफिट मधला सगळा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा नाही. या नॉशनल प्रॉफिट मधला काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि काही प्रॉफिट आपण इथेच ठेवायचा. इट केप्ट हिअर एज अ रिझर्व फॉर कंटिंजन्सी. सो त्याची वर्किंग नोट आहे. Same here the working note. First you have to find out the percentage of work completed. How to find out the percentage of work completed? What is the formula? Percentage of work completed. आपला काम किती कंप्लीट झालंय? So work certified 4,20,000 है. Okay. 4,20,000 यहाँ पे लेने का 6 lakhs. So 4,20,000 divided by 6 lakhs into 100. You will get the percentage of work completed, and the percentage of work completed is 70%. More than 50% है, more than 50% है तो 2/3 आएगा. So profit is equal to कितना प्रॉफिट है? नॉशनल प्रॉफिट निकालने का अपने को. नॉशनल प्रॉफिट है 60,000. 60,000 into 2/3 into cash received upon work certified. Yes, cash received 3,78,000 upon work certified. Work certified है 4,20,000. इसका अमाउंट आता है, प्रॉफिट का अमाउंट आता है 80,000. 36,000. सो यहाँ पे प्रॉफिट आएगा 36,000. म्हणजे आपल्या 60,000 आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. या 60,000 प्रॉफिट पैकी 36,000चा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि उरलेल्या 24,000 इज केप्ट ॲज अ प्रोव्हिजन फॉर कंटिंजन्सी. ठीक आहे. सो इथं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कंप्लीट झालं. आता या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी अजून एक आपल्याला विचारलंय, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. इट्स व्हेरी सिंपल. कॉन्ट्रॅक्टी अकाउंट बनवायचं आहे. आता इथे विचार करताना कसा विचार करायचा बघा, एकदम सिंपल आहे. हे आपण कोण आहे? आपण कॉन्ट्रॅक्टर. आपल्याला पैसे कोण देणार आहे? कॉन्ट्रॅक्टी. आपल्याला कॉन्ट्रॅक्टी पैसे केव्हा देणार? जेव्हा आपलं वर्क कंप्लीट होईल तेव्हा तो आपल्याला पैसे देणार. म्हणजे याचा अर्थ तो आपल्याला पैसे कशाचे देतो? जितना अपना वर्क सर्टिफाइड होता है उतना. ते आपलं वर्क सर्टिफाइड किती झालं? आपलं वर्क सर्टिफाइड आहे 4,20,000. आपलं वर्क सर्टिफाइड आहे 4,20,000. म्हणजे त्यांनी आपल्याला 4,20,000 दिले पाहिजे, पण तो आपल्याला पूर्ण देत नाहीये. तो काही पैसे स्वतःकडे ठेवतोय. दॅट इज कॉल्ड एज रिटेन्शन मनी. मग त्यांनी आपल्याला कॅश किती दिली आहे? 3,78,000 एवढी कॅश दिली. ठीक आहे. आता याची एंट्री कशी मारायची, कसं वर्क करायचं, काय येणार याचं? सिंपल. कॉन्ट्रॅक्टीकडनं आपल्याला पैसे यायचे. पैसा आने काय? किससे आने काय? कॉन्ट्रॅक्टी से. कॉन्ट्रॅक्टीकडनं पैसे यायचे. ज्याच्याकडून पैसे यायचे असतात त्याला आपण काय करतो? एक्झॅक्टली डेबिट. म्हणजे कॉन्ट्रॅक्टीला डेबिट करणार, कारण कॉन्ट्रॅक्टीकडनं पैसे यायचे. कसले पैसे यायचे? वर्क सर्टिफाइड. म्हणजे एंट्री येते याची जर्नल एंट्री येते, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट डेबिट टू वर्क सर्टिफाइड. म्हणजे कॉन्ट्रॅक्टीच्या डेबिटला टू वर्क सर्टिफाइड 4,20,000. ओके, इफेक्ट कळला? आता मला त्याच्याकडनं 4,20,000 यायचे, पण त्यांनी मला कॅश किती दिली? 4,20,000 पूर्ण दिली कॅश? नाही, त्यांनी 4,20,000 पूर्ण नाही दिली कॅश. मग त्यांनी मला किती दिली? त्यांनी मला दिली 3,78,000. म्हणजे माझ्याकडे कॅश किती आली? 3,78,000. सो 3,78,000 माझ्याकडे कॅश आली. एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कोणी दिली? कॉन्ट्रॅक्टीने. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्टी. सो कॉन्ट्रॅक्टीचा क्रेडिट बाय कॅश बॅक 3,78,000. नाउ क्लोज 4,20,000 मधून 3,78,000 गेले. म्हणजे इतना आने का था, इतना कैश आया, इतना आने का बाकी है. बाय बैलेंस कैरी डाउन. तो कितना
कितना पैसा आने का बाकी है? 42,000. ठीक आहे, कळलं? सो या प्रॉब्लेम मध्ये आपण काय शिकलो? कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे शिकलो, हे सिंपल आहे. कॉन्ट्रॅक्ट टी अकाउंट बनवायला शिकलो. काय डाऊट? 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. या प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी शिकायच्या. एक मटेरियल ट्रान्सफर टू अनदर कॉन्ट्रॅक्ट आणि सेकंड कॉन्ट्रॅक्ट टी अकाउंट. ओके, थँक्यू.